हॅलो डिअर स्टुडंट्स, अनुवंशिकता आणि उत्क्रांती ह्या धड्याच्या आपल्या आजच्या भागामध्ये आपण एक महत्त्वाचा पाठ शिकणार आहोत आणि तो आहे उत्क्रांतीचा सिद्धांत. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितली उत्क्रांतीची प्रक्रिया. परीक्षेमध्ये तुम्हाला उत्क्रांतीची प्रक्रिया ह्या भागावरती वेगळा प्रश्न विचारला जातो, उत्क्रांतीचा सिद्धांत याच्यावरती वेगळा प्रश्न विचारला जातो. उत्क्रांतीची प्रक्रिया किंवा उत्क्रांती म्हणजे काय असं एक्सप्लेन करा वगैरे जे प्रश्न असतात त्यामध्ये जे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे ते मी एक्सप्लेन केलं आहे गेल्या व्हिडिओमध्ये. आणि जेव्हा तुम्हाला उत्क्रांतीचा सिद्धांत काय आहे याच्यावरती प्रश्न विचारला की आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे डिस्कस करणार आहोत त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. सो चला बघूयात उत्क्रांतीचा सिद्धांत कशाला म्हणतात. उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार सगळ्यात पहिलं जीवद्रव्य हे समुद्रामध्ये निर्माण झालं. सो जीवद्रव्य कशाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे. जीवद्रव्य म्हणजे तुम्हाला पेशी सगळ्यांना माहिती आहे, राईट. पेशीच्या आतमध्ये असतं पेशी केंद्रक आणि पेशीद्रव्य. सो पेशी केंद्रक अधिक पेशीद्रव्य म्हणून जे बनतं त्याला जीवद्रव्य असं म्हणतात. सजीवांच्या पेशीमध्ये चालणाऱ्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत ते ह्या जीवद्रव्यामध्ये चालतात. याचं कारण असं आहे की ह्या जीवद्रव्यामध्ये सगळ्या प्रकारच्या जे सेल काय म्हणतो आपण त्याला पेशी अंगक जी असतात ती सगळी अंगक या जीवद्रव्यामध्ये असतात. तंतुकणिका असतात, गॉल्गी बॉडीज असतात, अंतर्द्रव्य जालिका असते, बरोबर. ही सगळी अशा प्रकारची जी पेशी अंगक आहेत ती सगळीच्या सगळी ह्या जीवद्रव्यामध्ये असतात आणि म्हणूनच जीवद्रव्याचं खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे एखाद्या पेशीचं जेव्हा आपण कार्य कन्सिडर करतो तेव्हा. सो हे जीवद्रव्य जे आहे तुम्हाला मी ना गेल्या लेक्चरमध्ये गेल्या व्हिडिओमध्ये आपण ह्या जीवद्रव्याबद्दल थोडंसं डिस्कस केलेलं होतं. तुम्हाला आठवतंय का बघा, ही चित्र आपण बघितलेलं होतं. सो हा जो आहे ना, हा जो पहिला प्रकार याला आपण जीवद्रव्य असं म्हणलं की पेशी जशी रचना आत्ता आहे आपल्याला बघतो पेशीची आपण, तर तशा प्रकारची जटिल रचना न असता हे जे दोन दिसत आहेत तुम्हाला अमिनो आम्ल आणि आपले म्हणजे काय काय म्हणतात त्याला रे आपण, प्रोटीन्स असतात मध्येच आणि लिपिड्स असतात. सो लिपिड आणि प्रोटीन ह्यांचं मिळून हे स्ट्रक्चर जे बनलेलं असतं. सो हे एक प्रकारचं जीवद्रव्य झालं आणि ह्या जीवद्रव्याची पहिली जी आहे निर्मिती ती समुद्रामध्ये झाली. सो तुमच्या जेव्हा उत्क्रांतीचा सिद्धांत तुम्ही सांगाल, उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये तुमचं पहिलं वाक्य जे आहे ते सुरू होणार या ह्याच्यापासून की पहिलं जीवद्रव्याची निर्मिती समुद्रामध्ये झाली. उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये आपण सांगतो की पृथ्वी कधी अस्तित्वात आली, पहिली सजीव कधी अस्तित्वात आले, तिथून आपण उत्क्रांतीच्या प्रक्रियेची सुरुवात करतो आणि सिद्धांताची सुरुवात ह्या जीवद्रव्यापासून. दोन्ही मधला फरक लक्षात आला का बघा. त्यानंतर हजारो वर्षानंतर या जीवद्रव्यापासून एक पेशीय सजीवांची निर्मिती झाली. जीवद्रव्य तयार झाल्यापासून, जीवद्रव्य म्हणजे कंप्लीट पेशी नाही, पेशीची सुरुवातीची अवस्था म्हणजे जीवद्रव्य असं आपण म्हणूयात. सो हे जीवद्रव्य तयार झाल्यानंतर सुद्धा त्यानंतर हजारो वर्षांनी या जीवद्रव्यापासून एक पेशीय सजीवांची निर्मिती झाली. आता इथं जे दिसतंय ना, ही पहिली सिंपल सेल आहे, एकदम साधी सोपी सेल जे स्ट्रक्चर आहे ते. ह्याच्यापासून पण अजून सजीवाची म्हणजे जे एक पेशीय सजीव आपण म्हणतो तसे अजून तयार झालेले नाहीयेत, त्याच्याही आधीची अवस्था. इथं काय दिलेलं आहे बघा, पहिली सिंपल सेल जी प्रोकॅरियोटिक सेल आहेत ना, अमिबा सारखे वगैरे जे सेल्स असतात त्या प्रकारची ही सेल, आणि हे ती सेल तयार म्हणजे ती पेशी तयार होण्याच्या ही आधीची स्टेज आहे ज्याला आपण पहिलं जीवद्रव्य असं म्हटलं किंवा ह्याला प्री सेल तयार होण्याची एकदम पहिली सेल ज्याला म्हणू आपण. सो ही प्रक्रिया सुद्धा होण्यासाठी म्हणजेच त्या जीवद्रव्यापासून पहिल्या सजीवाची निर्मिती होण्यासाठी सुद्धा हजारो वर्षांचा कालावधी हा लागलेला आहे. त्यानंतर एकपेशीय सजीवांच्या मध्ये क्रमाक्रमाने बदल घडून आले. हा खूप जास्त महत्वाचा पॉइंट आहे, क्रमाक्रमाने बदल. एकपेशीय सजीवांच्या मध्ये क्रमाक्रमाने बदल घडून आले हे दाखवणारी एक आकृती आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेली होती. सो एक पेशीय सजीवांची निर्मिती कधी झाली, पहिली लाईफ 3.8 बिलियन इयर्स अगो असं सांगितलेलं आहे. सो त्या दरम्यान जे पहिली लाईफ, पहिले सजीव अस्तित्वात आले त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या बॉडीच्या, त्यांची जी शरीर रचना आहे त्यांच्यामध्ये बदल होत गेले. आणि मग जसं इथे बघा, ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, मायटोकॉन्ड्रिया म्हणजे हे रेड अल्गी पासून मग पुढे प्लांट्स वेगवेगळे तयार होत गेले, एंजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म जे आपण नववीत शिकलो तो तुम्हाला आठवतंय. आणि ह्या झाडाची इकडची फांदी जर तुम्ही बघितली तर ह्याच्यामध्ये जे बदल होत गेले, आर्की बॅक्टेरिया आहेत,
अमिबा आहेत, मोलुस्का आहेत, स्पॉन्जेस आहेत, ह्यांच्यापासून प्राण्यांची निर्मिती होत गेली, असं हा एक्सप्लेन करणारा चार्ट आहे. व एकाच प्रकारच्या सजीवामध्ये, म्हणजे आता समजा हा एक अमिबा आहे, तो तयार झालेला अमिबा, त्याला म्हणजे त्यानं प्रजनन केलं, त्याच्यापासून अजून म्हणजे एक जस्ट मी एक्झाम्पल सांगते त्याच्यापासून बरेचसे अमिबा तयार झाले. त्यापैकी काही अमिबांना वाटलं की चला आपण जरा ना थोडंसं नवीन काहीतरी एक्सप्लोर करूयात. मग तो अमिबा समजा जमिनीवरती राहायला गेला, मग तिथल्या ज्या कंडिशन्स आहेत त्यानुसार त्यांच्या सेलच्या स्ट्रक्चरमध्ये बरेचसे बदल होत गेले. अर्थात हे मी जी बोलती आहे ती प्रक्रिया तितकी सोपी नाही हे लक्षात घ्या. याच्यासाठी हजारो नाही लाखो वर्षांचा कालावधी लागलेला असतो. एका पेशीमध्ये बदल होऊन त्याच्यापासून दुसऱ्या प्रकारची रचना असणारी पेशी तयार होण्यासाठी लाखो वर्षांचा कालावधी हा लागतो. जसं की आता ह्या चित्रामध्येच तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल 3.8 बिलियन इयर्स ॲगो सांगितलंय, त्याच्यापासून पुढे 2 बिलियन इयर्स ॲगो हे युकॅरियोट्स तयार झालेत. म्हणजे ज्या पहिल्या सिंपल ज्या पेशी होत्या ज्याला आपण आदी केंद्रकी म्हणतो ना, तो युकॅरियोट, दृश्य केंद्रकी म्हणजे युकॅरियोट, आदी केंद्रकी म्हणजे प्रोकॅरियोट्स. सो ते तयार व्हायला सुद्धा किती वेळ लागले? 2 बिलियन इयर्स. म्हणजे त्याच्या पुढचे जवळजवळ 2 ते 3 बिलियन इयर्स हे लागलेले आहेत ह्या एक सजीवापासून ही व्हरायटी डेव्हलप व्हायला. सो हा जो स्पॅन आहे तो खूप जास्त मोठा आहे, हे नेहमी डोक्यात ठेवायचं. आणि मग त्याच्या पेशीच्या स्ट्रक्चरमध्ये बदल झालं, मग त्याच्यापासून काही मध्ये अजून काही बदल होत गेले, त्यांच्यात बदल होत होत जाऊन प्राण्यांची निर्मिती झाली, काहींच्यापासून वनस्पतींची निर्मिती झाली, काहींच्यापासून किडे कीटक यांची निर्मिती झाली, पक्षी वगैरे असं. सो ही सगळे जे आत्ता सजीव आहेत आत्ता पृथ्वी तलावरती अस्तित्वात, त्या सगळ्यांचे बाबा म्हणजे एक जी पेशी आहे ते सगळेजण आपण भाऊबंदच आहोत थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही. आपले कॉमन खूप 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 लांबचे जे अँसेस्टर्स आहेत ते सगळे एकच आहेत. म्हणजे त्या एका सजीवापासून ह्या सगळ्यांची निर्मिती झालेली आहे. आता बघा क्रमाक्रमाने बदल घडून आले आणि मग अधिक मोठे आणि जटिल सजीव विकसित झाले. आता हे जे वाक्य आहे या वाक्यामधले कोणते शब्द महत्वाचे आहेत बघा? क्रमाक्रमाने होणारे बदल आणि जटिल, अधिक मोठे आणि जटिल सजीव विकसित होणे ही ह्या वाक्यामधलं महत्वाचं जे कंटेंट आहे तो आहे. त्यानंतर अजून एक महत्वाचं बघा, सजीवांमध्ये सर्वव्यापी आणि सर्वांगीण विकास होत गेला. सर्वव्यापी म्हणजे काय की प्रत्येक बाजूने सगळ्याच ह्याच्यामध्ये त्यांच्या पचन संस्थेपासून त्यांच्या वागण्या, बोलण्यात, चालण्यात, खाण्यात, पिण्यात सगळ्या प्रकारे होणारे बदल म्हणजे सर्वव्यापी आणि सर्वांगीण विकास हा होत गेला. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे एकाच अँगलने किंवा एकाच बाजूने हा विकास झाला नाही, तर सगळ्याच दृष्टीने त्यांच्यामध्ये विकास झाला आणि मग ह्यातून अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले असं ह्या आपल्याला उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. भिन्न रचना, इथे एक उत्क्रांतीची व्याख्या दिलेली आहे की भिन्न रचना आणि कार्य असणाऱ्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजेच उत्क्रांती. ही उत्क्रांतीची जर समजा तुम्हाला व्याख्या काय आहे असं विचारलं तर तुम्ही हे सांगाल की भिन्न रचना आणि कार्य असणाऱ्या पूर्वजांपासून वनस्पती आणि प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजेच उत्क्रांती. सो आता उत्क्रांतीची जर तुम्हाला सिद्धांतावरती समजा प्रश्न लिहायला विचारला तर तुमचं उत्तर हे अगेन कसं तुम्ही तयार करणार बघा. ह्यातले मी महत्वाचे शब्द सांगते कोणते कोणते आहेत, लिहून घ्या. हे आत्ता जे मी तुम्हाला लिहून घ्यायला सांगते आहे हे शॉर्टमध्ये लिहायचं आणि परीक्षेमध्ये लिहित असताना त्याचं एक वाक्य तयार करायचं. जसं इंग्लिशमध्ये तुमचा पेपर जो असतो त्याच्यामध्ये तुम्हाला असे ना शब्दांवरून गोष्ट बनवायला, तशा पद्धतीचा हा अभ्यास आहे असं लक्षात ठेवा. बरेच मुलं मला विचारतात की पाठ कसं करू, लक्षात नाही राहत, उत्तर कसं लिहू वगैरे वगैरे. सो त्या मुलांना माझं हे सांगणं असेल की हे जे मोठे उत्तर असतात ते एकतर समजून घ्यायची आधी की ह्या प्रक्रियेमध्ये नेमकं आपल्याला काय सांगायचं आहे. आपल्याला सांगायचं आहे की सजीव कसे तयार झाले, त्यांच्यामध्ये बदल कसे झाले, एक पेशीयपासून बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली म्हणजे नक्की काय काय झालं, हे सगळे एकदा डोक्यात आपल्याला ठेवायचं की मला उत्क्रांतीचा सिद्धांत जेव्हा लिहायचा आहे मला एवढे पॉइंट्स त्याच्यामध्ये एक्सप्लेन करायचे आहेत आणि मग त्यातले जे मुख्य शब्द असतात ज्याला आपण कीवर्ड्स म्हणतो ते लक्षात ठेवायचे. जसं की ह्या पहिल्या वाक्यातला शब्द काय आहे तर पहिले जीवद्रव्य समुद्रात निर्माण झाले, हे आपल्याला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे लक्षात ठेवताना मी एवढंच लक्षात ठेवणार की पहिलं जीवद्रव्य समुद्रात. मग नंतर काय झालं, त्याच्यापासून
एकपेशीय सजीव तयार झाले. सो दुसऱ्या वाक्यातलं मला एवढंच लक्षात ठेवायचंय की जीवद्रव्यापासून पुढे एकपेशीय सजीवांची निर्मिती झाली. आता माझ्या डोक्यात कुठेतरी हे आहे की अर्थातच ही प्रक्रिया होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागला. ती काही लगेच होणारी प्रक्रिया नाही. तुम्ही हजारो नंतर हजारो ऐवजी लाखो वर्षानंतर असं म्हणलं तरी काही हरकत नाही. पण पहिलं जीवद्रव्य तयार झालं, मग एकपेशीय सजीवांची निर्मिती झाली. सो दुसऱ्या वाक्यातलं हे महत्वाचं आहे. एकपेशीय सजीवात क्रमाक्रमाने बदल घडून आले व त्यापासून अधिक मोठे आणि जटिल सजीव विकसित झाले. आता ह्याच्यात काय झालं, ह्यातले कोणते कोणते आहेत की क्रमाक्रमाने बदल घडून आले, हे महत्वाचं आहे, आणि अधिक मोठे आणि जटिल सजीव विकसित झाले, हा त्याच्यातला पुढचा टप्पा आहे. त्यानंतर सर्वव्यापी आणि सर्वांगीण विकास हे महत्वाचं आहे ह्या वाक्यातलं. आणि मग त्याच्यातून अनेक प्रकारचे सजीव तयार झाले हे सांगाल. आणि मग शेवटी त्याची व्याख्या. ह्या पद्धतीनं तुम्हाला उत्क्रांतीचा सिद्धांत हा स्टेप बाय स्टेप, पॉइंट बाय पॉइंट लिहायचा आहे. त्यात कुठेही गडबड गोंधळ न करता अशा पद्धतीनं जर तुम्ही तुमचं उत्तर तयार केलं तर मी जस्ट सांगते ते फॉलो करत चला, बाकी काही करू नका. तुम्हाला छान हे उत्तर परीक्षेमध्ये लिहिता येणार. सो इथेच थांबूयात का? नाही, एक मिनिट, माझ्याकडे तुमच्यासाठी आज एक प्रश्न देखील आहे. सो उत्क्रांती आता आपण शिकली, तुम्हाला ती पॉइंट किती समजला हे बघण्यासाठीचा हा प्रश्न आहे. उत्क्रांतीबद्दल खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? उत्क्रांती हा सजीवांमध्ये होणारा हळूहळू बदल आहे. यातून सजीवांचा विकास होतो. ही एक अत्यंत संथ प्रक्रिया आहे. आणि वरील सर्व, असे हे प्रश्न आहेत. उत्तर मला कमेंट करून सांगा ह्यापैकी काय असेल ते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स बरोबर, मॅक्सिमम फ्रेंड्स बरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू.